कधी कधी कोण बनवणार आहे? मी बनवणार आहे. ओके ओके. आता काय बनवायचं जेवायला? ठीक आहे. जसं आता जीवनने सांगितलं खिचडीचा बेत होता, कारण अवंतानं तडका मारलेली खिचडी हवीशी झाली. मग काय थोडीशी डाळ तांदूळ आणि थोडी हळद टाकून मी खिचडी लावून घेतली. आणि जेव्हा आपण काही शॉर्टकट करायचा विचार करतो ना, तर आपली कामं वाढणारच. कुकरमधलं सर्व पाणी बाहेर येऊन ना इथे गॅस खराब झाली होती आणि तडक्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी रेडी करून घेतलं. हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज आपण भाजी आणि डाळ भात केलाय. भाजी डाळ भात तू मगाशी तर खिचडी बोललास ना? खिचडी. येस खिचडी. आपल्याला आता खिचडी आणि हा. तोंडात नाही खिचडी. पप्पाला नको? पप्पा आता कामावरून नाही आले. नाही आले? नाही. मग बाहेर टीव्ही बघतोय तर कोण बघतोय? पप्पाला जेवायला नको? आता जीवनची बडबड तुम्ही ऐकलीच असेल. आता नेहमीच आमच्याकडे असं चालू असतं आणि घरी लहान मुलं असले ना तर असं होणारच, बरोबर ना? चालायचंच. आता तडक्यासाठी इथे कढईमध्ये तेल वगैरे गरम करून त्यामध्ये मस्त अशी राई जिऱ्याची फोडणी दिली. लसूण, हिरवी मिरची, लाल मिरची, त्याच्यानंतर मग आता मी कांदा वगैरे टाकून छान अशी फोडणी दिली होती. आणि थोडंसं हिंग टाकायचं, नंतर टमाटर. हिंगने ना छान चव येते तडक्याला. त्याच्यानंतर हळद टाकले आणि मसाले आपले जे रेग्युलर असतात ते, आणि त्यामुळे थोडासा गरम मसाला टाकायचा, म्हणजे त्याची चव पण खूप छान लागते. आता आपले मसाले छान एकजीव झालेले आहेत. मग आपण त्यात रेडी झालेली खिचडी टाकून घेऊया आणि छान अशी मिक्स करून घेऊया. आणि त्यात आता आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा छान अशी मिक्स करायची आहे. आणि खरंच अशा प्रकारची खिचडी तुम्ही नक्कीच करून पहा, खूप छान लागते आणि चवीला तर भन्नाट एकदम. आणि आता आपली तडक्यावाली दाल खिचडी रेडी झालेली आहे, त्याबरोबर लोणचं आणि तळलेल्या नळ्या बघू शकता, खूप छान दिसते. बोल. हा हे बघा खिचडी. हा आता आपण खातो. टेस्ट करून. हा कर, टेस्ट कर. याकडे नजारा बघायला मस्त आहे. नळी मस्त आहे. नळी मस्त आहे. बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया. भेटूया.